मी आहे सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक खूप छान गोष्ट जिचे नाव आहे रुसलेली छोटी राजकन्या. एकदा एका राज्यामध्ये ना सर्व जनता सुखी असते. राजा राणी खूप छान असतात. सर्वांची काळजी घेत असतात आणि जनताही सुखी असते. आणि त्यांना रत्नप्रभा नावाची एक सुंदर छोटीशी राजकन्या होती. ती स्वभावाने पण खूप छान होती आणि सर्वांना मदत करे. कधीही कुणाचा अपमान करत नसे, मोठ्यांचा मान राखत असे. तिला एक वाईट सवय होती. तिला एक सवय होती, की कोणती गोष्ट मनासारखी नाही झाली, की ती रुसायची. फार लवकर रुसून बसायची. ती कुणाशीही बोलत नसे, तोंड फुगवून कोपऱ्यात बसून राहायची. सर्व तिची समजूत काढत असे. पण ती रुसली, की सर्वांनाच खूप काळजी वाटत असे आणि सर्वजण म्हणून तिचे जास्त लाड करत असे. एके दिवशी राजकन्येचा वाढदिवस आणि राजाने तिच्यासाठी एक सुंदर हिरे मोत्यांनी सजवलेला छान लाल रंगाचा ड्रेस आणला आणि त्याबरोबरच लाल रंगाचा रत्नजडीत हार सुद्धा आणला. एका दासीने तिला खूप छान तयार केले. पण जेव्हा रत्नप्रभा पाहते आपल्याकडे नवीन सँडल नाहीत, तसे तिच्याकडे खूप जोडी सँडल असतात नवीन नवीन, पण तरीही आज तिला आणखीन एक नवीन सँडल हवी असते आणि तिला राग येतो. मला नवीन सँडल आणायचे होते ना, कसे काय सर्वजण विसरलेत? माझी कुणाला काळजीच नाही आणि नेहमीसारखी रुसून बसते. आपल्या राजवाड्याच्या एका खोलीत जाऊन दार लावून बसते. तिला समजवण्यासाठी राजाने खूप प्रयत्न केले, राजा राणीने, पण ती काही ऐकत नाही. मग राजाने राज्यातील उत्तम कलाकार बोलवले आणि तिला हसवण्यासाठी विदूषक सुद्धा बोलवला. पुन्हा छान छान पदार्थ सुद्धा बनवले, पण काही सुद्धा उपयोग होत नाही. ती का रुसली आहे, हे पण ती कुणाला काही सांगेना आणि कुणाला काही समजेना की करावे काय? कशामुळे रुसली आहे? कारण ती बोलतच नव्हती. राजकन्या कुणाचेच ऐकेना. ती जेवली सुद्धा नाही आणि कुणाशी बोलली नाही. आता सर्वजण दुःखी होतात. कारण समजूत काढून सर्वजण दमले होते. काही वेळाने राजकन्येला खूप भूक लागते आणि तिला एकटेही वाटते, करमतही नाही आणि तेवढ्यात तिला लहान मुलींचा खेळण्याचा, हसण्याचा आवाज येतो. ती पटकन उठून खिडकीतून बाहेर पाहते. बाहेर दूर बागेमध्ये 5-6 छोट्या मुली तिच्याच वयाच्या खेळत होत्या. त्यांच्याकडे सुंदर फ्रॉकही नव्हते आणि पायात साधी चप्पल सुद्धा नव्हती. एक फाटकी बाहुली होती. तरीही त्या सर्वजणी खूप आनंदात खेळत होत्या, गाणी गात होत्या, नाचत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होते. हे सर्व पाहून राजकन्या विचारात पडते आणि तिने विचार केला, माझ्याकडे सर्व काही असूनही मी छोट्याशा गोष्टीसाठी दुःखी आहे आणि त्या मुलींकडे काही सुद्धा नसताना त्या किती आनंदी आहेत. राजकन्या स्वतःला आरशात पाहते. अरे, हे काय? आपण जेवलो नाही, आपण रुसून दुःखी होऊन बसलो आणि त्यामुळे आपण छान सुद्धा दिसत नाहीये. डोळे आपले खोल गेले आहेत, चेहऱ्यावर तेज नाहीये आणि मग आपण तर चुकीचे वागलो. आपण स्वतःबरोबर दुसऱ्यांना सुद्धा त्रास दिलाय. तिला स्वतःच्या वागण्याची खूप लाज वाटली. ती धावतच वडिलांकडे, आईकडे गेली आणि त्यांची मनापासून माफी मागितली. राजा राणीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि सर्वांबरोबर आनंदाने वाढदिवस करण्याचे ठरवले. आणि आपल्या वाढदिवशी राजकन्या चंद्रप्रभा तिने ठरवले राज्यातील सर्व गरीब मुलींना सुंदर सुंदर फ्रॉक द्यायचे आणि छान छान सँडल सुद्धा आणि पंचपक्वान्नाचे जेवण आणि तसं ती सर्वांना
खुश करते. सर्वांना गिफ्ट देते, भेटवस्तू देते. आपला वाढदिवस सर्वांबरोबर खूप आनंदात साजरा करते. सर्वजण खूप आनंदात असतात आणि आता ती स्वतःला आरशात पाहते. अरे, एकदम पटकन मी किती छान दिसू लागले आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद, तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदामुळे ती अधिक सुंदर दिसू लागते. आणि त्या दिवशी राजकन्येने ठरवले, की पुन्हा कधीही छोट्या-मोठ्या कारणावरनं रागवणार नाही, रुसणार नाही, कुणालाही त्रास देणार नाही आणि स्वतःलाही त्रास देणार नाही आणि कायम आनंदी राहील. तात्पर्य आयुष्यात आपल्याकडे जे आहे, त्यात आनंदी राहायला शिकावे. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण आनंद मिळवावा. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा, लाईक कमेंट्स करा. पुन्हा भेटूया नवीन स्टोरीमध्ये.